आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी 1 पाव गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या आणि 1 कुडी लसूण अशा पद्धतीचा चांगला बारीक ठेचून घेतलाय। हिरवी मिरचीनी गवारीच्या शेंगाला छान अशी चव येते। कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली, 10 ते 12 पानं कढीपत्त्याची घेतली, 2 चमचे शेंगदाणे आपल्याला हे भाजून घेतलेले कुटून घ्यायचेत। आता लगेच गॅसवर आता कढई ठेवायची। कढई छान गरम झाली की 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। आता तेल छान गरम झाले, अर्धा चमचा जिरे टाकायचेत। मी याच्यात मोहरीचा वापर केलेला नाही। शक्यतो गवारीच्या शेंगाच्या भाजीत मोहरी नाही वापरायची, जिरेच वापरायचे। आणि ही ठेचून घेतलेले लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतली। लगेच सोबत कढीपत्ता पण टाकून घ्यायचा, म्हणजे कढीपत्ता छान परतला जातो आणि भाजीला सुगंध छान येतो। आता हे छान मिक्स करीत आपल्याला हिरवी मिरची लसूण छान परतून घ्यायचा आहे। लगेच सोबतच कोथिंबीर पण टाकून घेतली, म्हणजे ह्या मसाल्याबरोबर कोथिंबीर सुद्धा छान परतली जाईल। आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। हे पाहू शकता रंग चेंज झालाय। अशा पद्धतीने वाटण छान परतलं गेलं की भाजी चवदार बनते। लगेच इथं पाव चमचा हळद टाकली। हळद छान मिक्स करून घ्यायची आणि लगेच आपल्याला आता स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्यात। गवारीच्या शेंगातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि शेंगाच आपल्याला टाकून घ्यायच्यात। पाहू शकता अशा पद्धतीने खाली पाणी तसंच राहिले। आता शेंगा टाकल्या की लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे शेंगा 2 मिनिटं छान अशा परतून घ्यायच्यात। गवारीच्या शेंगा तेलात छान परतल्या की भाजी तितकी चविष्ट बनते आणि ही अशा पद्धतीची साधी सोपी भाजी खायला पण अप्रतिम अशी लागते। हे पाहू शकता मी शेंगा छान अशा परतून घेतल्यात। 2 मिनिट शेंगा परतून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आणि लो गॅसवरच ह्या शेंगा छान अशा परतून घ्यायच्या, शिजून द्यायच्यात। 2 मिनिटानंतर आपण झाकण काढू। पाहू शकता 2 मिनिटातच शेंगा छान परतलेल्या दिसतात आणि साईडनी तेल सुद्धा शेंगाला छान असं सुटलंय। पाहू शकता आपल्याला आता इथं थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे। अगदी अर्धा कप पाणी ह्या शेंगामध्ये टाकून घेतलंय। तसं तर गवारीच्या शेंगा वाफेव सुद्धा छान शिजल्या जातात, परंतु आपल्याला थोड्याशा गवारीच्या शेंगा सरभरीत अशा हव्या असेल तर थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि लो गॅसवरच शेंगा 5-6 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायच्यात। नंतर झाकण काढले आणि अशा पद्धतीने शेंगा छान मिक्स करून घेतल्यात। आता आपण शेंगा चेक करून घेऊया। पाहू शकता शेंगा छान अशा शिजल्या गेल्यात। इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट टाकून घेतलाय आणि शेंगा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतल्यात। आपली चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी तयार आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून द्यायच्यात। 2 मिनिटानंतर झाकण काढले। पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि फक्त 10 मिनिटात ही गवारीच्या शेंगाची भाजी तयार होते। नक्कीच बनवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।